साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही असा निर्णय एनआयए कोर्टाने दिलाय। मालेगाव बॉम्बस्फोटातील एका मृताच्या कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती आणि ती याचिका आज एनआयए कोर्टाने निकाली काढली। साध्वींना निवडणूक लढू द्यावी की नाही हे ठरवणं आमच्या अखत्यारीत येत नाही, तो निर्णय निवडणूक आयोगाचा आहे असं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाने साध्वींना कोणत्याही प्रकारची क्लीन चिट मात्र दिलेली नाहीये हे इथे नमूद करायला हवं। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? प्रशांतशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण पुन्हा एकदा आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। पण आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही असा निर्णय एनआयए कोर्टाने दिलाय। मालेगाव बॉम्बस्फोटातील एका मृताच्या कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती आणि ती याचिका आज एनआयए कोर्टाने निकाली काढली। साध्वींना निवडणूक लढू द्यावी की नाही हे ठरवणं आमच्या अखत्यारीत येत नाही, तो निर्णय निवडणूक आयोगाचा आहे असं एनआयए कोर्टाने आज स्पष्ट केलेले। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हा निर्णय देत असताना साध्वीला एनआयए कोर्टाने कोणत्याही प्रकारची क्लीन चिट मात्र दिलेली नाहीये हे देखील इथे नमूद करायला हवं। साध्वींना निवडणूक लढू द्यावी की नाही या संदर्भातली जी याचिका आहे ती एनआयए कोर्टात दाखल झाली होती। मालेगाव बॉम्बस्फोटातील एका मृताच्या कुटुंबियाने ही याचिका दाखल केली होती आणि अर्थातच त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण साध्वींना भोपाळमधनं भाजपतर्फे तिकीट देण्यात आलेलं आहे आणि आता तिथे त्यांचा प्रचार देखील जोरदार सुरू झालेला आहे। अशा याच्यात आता त्यांच्या विरोधात मालेगाव बॉम्बस्फोटातील एका मृताच्या कुटुंबियाने याचिका दाखल केली होती आणि ती याचिका आज एनआयए कोर्टाने निकाली काढली। साध्वींना निवडणूक लढू द्यावी की नाही हे ठरवणं आमच्या अखत्यारीत येत नाही, तो निर्णय निवडणूक आयोगाचा आहे असं कोर्टाने म्हटलंय।